नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रॅक्टरचं रोटरीचं जे ऑइल लागतं, जे ह्याला चेन ऑइल जे असते, ह्याच्यामध्ये चेन ऑइल असते, ते अर्धा लिटरपर्यंत लागतं. त्याला आपण एक चेक करू. आणि जे आता एवढं ट्रॅक्टर चाललं आहे त्याच्यामध्ये ते खराब झालं आहे, तर आपण त्याला नवीन चेंज करू. आणि हे जुनं ऑइल आहे ते आपण याच्यामधलं काढून टाकू. हे बघा इकडे हा इथे जो नट आहे हा आपण काढू. ह्याच्यामधलं आपल्याला वेस्ट जे ऑइल आहे, याच्यामधलं खराब ऑइल आहे ते निघेल. तर किती खराब झालंय समजेल आपल्याला. ते बूच ओपन कर, त्याला एअर पकडेल. बूच ओपन कर. हे बघा, असं बूच आपण ओपन केलं ते लगेच निघालं इकडे. ते एवढं खराब नाही झालंय, तरी पण आपण चेंज करून नवीन टाकू. ह्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर म्हणजे इतकं ऑइल लागतं. आणि ह्याच्यामध्ये फक्त चेन भिजली पाहिजे एवढं त्याला ऑइल लागतं. याच्यात बंद झाला, पूर्ण काढायला लागेल आपल्याला. ट्रॅक्टर खाली करू. खराबच झालं, एकदम ब्लॅक झालंय. पूर्ण निघालं. आता काय थोडंसं त्याच्यामध्ये आहे ते निघून जाईल. थोडंसं त्याला अजून निघाला. पूर्ण संपलंय. आता आपण हे परत लावू. त्याचं जे नटबोल्ट आहे ते पूर्ण लावू करू. फिट करून घेऊ. आपण आता पूर्ण फिट केलाय. आणि ही जी आहे ही लेवल आहे, ही आता आपण ओपन करू. ही लेवल आहे. आता आपण जेव्हा ह्यामधून जेव्हा आपण आता त्याला ऑइल टाकणार, तेव्हा ते पूर्ण हे ओपन करून ठेवायचं. ह्यामधून जेव्हा बाहेर निघते तेव्हा ती तेवढी लेवल पूर्ण होते. एक अर्धा लिटरपर्यंत आपल्याला टाकायचं आहे. हे आहे गेअर ऑइल, VSTचंच आहे. अशा दुसऱ्या कंपनीचं येतं, ते आपण VSTचं आणलेलं आहे. VSTचं गेअर ऑइल आपण आता याच्यामध्ये टाकू. टाकायला आता आपल्याला आता सध्या तरी काय मिळत नाही, आपण ह्यानेच करू. असं आपण ठेवू इकडे. अशा प्रकारे जाड येतं ते. आपण अर्धा लिटरपर्यंत टाकू. म्हणजे तिथपर्यंत ते जेव्हा तिकडून बाहेर निघेल तेव्हा आपण ते बंद करू. तो पॉईंट दिसतो का बा? हा, ते बघा, तिकडून आता बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. तिथून आपलं ऑइल आता बाहेर निघायला लागलं. तर आपण त्याला लावून टाकू. एक लेवल त्याला अर्धा लिटर गेलं एवढं समजायचं. मित्रांनो, आपण अशा प्रकारे जे रोटरीचं चेन ऑइल आहे ते आज आपण चेंज केलेलं आहे.